आपण पाहिले तर अमित आहे आणि टीम ग्रँड मास्टर या संघामध्ये आपण पाहिले तर अनेक मास्टर माइंड खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. त्यांच्या समोर मात्र नक्कीच जाऊन कशा पद्धतीने खेळ साकारतील. अर्थ सिद्धेश याच्या बॅटमधून व्ही शेप मध्ये हा येतोय मोठा धमाका. मिळतील धावाचा येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस जवळजवळ 11 या आकड्यावरती. सिद्धेशी जाऊन फर्स्ट स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा मात्र जागा बनवून खेळत असताना मोठा फटका स्टेट डाऊन द ग्राउंड सीमारेषच्या पलीकडे अंतिमच्या बॉलवरती मिळतील धावा 6. षटकाराने मात्र टीमची धावसंख्या थेट जाऊन पोचली आहे ती म्हणजे 1 षटका अखेरीस बिनबाद 17 या आकड्यावरती. तर 2 धावाने पेनलाइज केले जाते म्हणजे पूर्ण ड्रेसकोट असायला हवा. तर 2 धावाने पेनलाइज केले जाते. तर विनंती असेल अमित दादा आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. अमित दादा कारण की आयोजक कमिटीने तो निर्णय दिला 2 धावाने तुम्हाला पेनलाइज केले जाते कारण की तुमची टीम ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरते त्यावेळेस तुमचं प्रॉपर ड्रेस कोड असणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर या 2 धावांच्या पेनल्टीच्या धावा मात्र नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये त्या संपूर्ण टोटलमध्ये ऍड केल्या जातील. आता नका ऍड करू. तर गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अर्थातच म्हणजे संदीप. आतापर्यंत 17 धावा 17. यावेळेस संयमाचं क्रिकेट अगदीच सन्मान दिला. बॅटर बॅटमधून हलकसा नाही मात्र चेंडूने पुश केले डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अमय सावंत आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे ज्याच्याकडे क्षमता देखील भरपूर. त्या क्षमतेनुसाराने अगदीच एका दुसऱ्यावरती अवलंबून न राहता अगदीच खंबीरपणे उभा राहून कशा पद्धतीने बॅटिंग करायची आणि त्यासाठीचा चांगला अभ्यास मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी चॉप करत असताना बॉल चालय पुन्हा एकदा गली क्षेत्रामधून. एक या धावसंख्येसाठी कॉल आणि डायरेक्ट हिट अगदी डेंजर एंडला. नॉन स्ट्रायकर रिझन मध्ये मात्र विकेट्स होते पतन. सिद्धेशला मात्र परतावं लागते रनआउटच्या स्वरूपात. बॅट्समन बॅक टू द डगआउट. यावेळेस लेग ब्रेक पाहायला मिळाला गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 20 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा हलकाशा हाताने चेंडूला पुश केले. फक्त एकच धाव मिळेल. बॅट्समन येतो म्हणजे प्रणव. आणि षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे अर्थातच 20 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आणि त्याचं स्वागत केलं ते म्हणजे कॅप्टनने षटकाराने. आणि 6 या धावसंख्येने टीमच्या धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 26. तर विकेटच होते पतन. तीन चेंडू अखेरीस 28 धावा. न्यू बॅट्समन दीपक
हो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा आहे ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत. एकच धाव संख्येवरती समाधान मानावं लागतंय. आल्या आल्या प्रत्येक बॅट्समनने मात्र नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कुठे ना कुठेतरी मात्र षटकार आला, कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच बाद व्हावं लागलं. परंतु हरकत नाही, प्रयत्न केल्याचं समाधान नक्कीच मिळत असेल. परंतु एक एक धाव देखील तितकीच महत्वाची असेल या मुवमेंटला. तेच धाव संख्या काढण्यासाठी मात्र चालू असलेला प्रयत्न चेन्नई सिंगम्स या संघाकडून, ज्याचे संघ मालक जर आपण पाहिले तर विमल, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 षटका अखेरीस आतापर्यंत जवळजवळ 31 या आकड्यावरती 31 धावा. अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधील जर आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळते, ती म्हणजे अर्थातच चेन्नई सिंगम. नवीन गोलंदाजी मार्कवरती विकास यावेळेस पहिल्याच बॉल वरती यष्ट उद्ध्वस्त करत असताना बॅट्समनला डगआउटचा रस्ता दाखवलाय. अगदी बॅट्समन तो देखील निराश होऊन मात्र मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅट्समन चरण पाटील यावेळेस पुन्हा एकदा आल्या मात्र नक्कीच बॅटचा फेस ओपन केला होता. प्रचंड वेगाने बॅटला फिरवलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क राहिला नाही. एकच मिळाली. पुन्हा एकदा मात्र नक्कीच हा डॉट बॉल येतोय. तोच गोलंदाज आणि तोच बॅट्समन आणि विकेट किपर या तिघांमध्ये मात्र आता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू आहेत. यावेळेस दुर्वरून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव प्रचंड वेगाने कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 4 चेंडू अखेरीस 31, माफ करा 33. यावेळेस अलॉंग द कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय स्टेट लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकदा बॅट होते, अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. जरा मोठा फटका आला तर डेफिनेटली चांगला टोटल उभा राहील, परंतु यावेळेस मात्र प्रयत्न जर राहिला, परंतु त्या प्रयत्नात मात्र काय घडतंय, अर्थातच अंतिमच्या बॉलवरती मिळते एक सिंगल आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे बिनबाद, माफ करा 1 गडी बाद 35 या आकड्यावरती, माफ करा 2 गडी बाद 35, 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 35. अंतिमचं शतक गोलंदाजी मार्क वरती गणेश आला. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे चरण पाटील. ज्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेचलाय, परंतु त्यावरती मात्र मी एकच धाव मिळते. प्रत्येक सामना मात्र 5-5 षटकाचं या ठिकाणी खेळला जात आहे. व्हाईट हाऊस प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 1 आहे, मात्र माफ करा सीझन 3 चे दर्जेदार आयोजन. तर विकेटचं देखील पतन झालं. जे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 2 चेंडू अखेरीस 36 या आकड्यावरती. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे अर्थातच शंतनू, हार्ड हिटर बॅट्समन. अगदीच ऐरोली परिसरामध्ये मात्र चांगलं क्रिकेट अप्रतिम रित्या खेळलं जातं, परंतु या मोमेंटला जर आपण पाहिलं तर अंडरमचे क्रिकेट आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेचलाय. 1 धावसंख्येसाठी कॉल, दुसऱ्यासाठी देखील कॉल असताना ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळेस एकच धाव कंप्लीट होते. तर चरण पाटील साठी सुवर्ण संधी जर षटकार लगावतोय तर नवनाथ पाटील मामा यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइस, आणि चरण पाटीलची जर कॅच पकडली तर 500. विमल यांच्याकडून विकासाने कॅच पकडली तर नक्कीच 500 रुपये. परंतु आता विकेट गेले म्हणजे अंतिमच्या बॉलवरती मात्र ही विकेट आली आणि इनिंगचा खेळ देखील पहिले या ठिकाणी समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 40. येणारी चेंडू 30 आणि जिंकण्यासाठी 41 या धावसंख्येचं मात्र लक्ष असणार आहे. तर टीम
ग्रँड मास्टर या संघाला मात्र नक्कीच पेनलाइज देखील केलं होतं. त्यामुळे ज्या ठिकाणी 40 धावा टोटल बॅटिंग करणारी टीमने लगावल्या त्यामध्ये अजून 2 धावा ऍड केल्यानंतर 42 झाल्या म्हणजे 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ते म्हणजे टीम ग्रँड मास्टर या संघाला. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या ही विनंती असेल. नवीन टीम गेल्या बघ फायनलला. आमची टीम तर फायनलला असते. लास्ट टाइम पण टॉप 3 मध्ये होता ना. कल है क्या अवेलेबल? पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरत असताना बॅट्समन पहिला क्रमांक 1 त्या ठिकाणी परतला. सकीब परतलाय. नी बॅट्समन एंटर झालाय अर्थातच सायुष यावेळेस चकित केले. बॅट्समनला देखील कळालं नाही की हा चेंडू कशा पद्धतीने आलाय. आणि ओमकारसाठी सुवर्ण संधी आहे. जर कॅच पकडली तर ओमसाई ग्रुप यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइस एक कॅच साठी. एक धाव मिळते. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा त्यामध्ये एक धाव तर मिळाली. अकाउंट ओपन झाले टीम ग्रँड मास्टर या संघाचं. यावेळेस खूप दूरवरतून चेंडूला मात्र खेळले. व्हाईट +1 अशा 2 धाबा आल्या. 1+1 त्याने सांगितलं ना. अंपायर वाईड आहे. वाईट प्लस नाही ना. वाईड +1 आहे का नाही आहे मग दोनच झाले. तुम्ही डिसिजन देणार तोच आम्ही ऍड करणार. डॉट आहे ना तुला. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती येते एक सिंगल. दुसऱ्या धावसंख्येसाठी मात्र प्रयत्न राहिला. आधीच मानस राहिलं होतं परंतु धाडस दाखवता आलं नाही कारण की अचूक थ्रो राहिला असं. त्यामुळेच मात्र एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. आणि शतकाची होते समाप्ती म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 धाबा. नवीन गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल उर्फ टोपन नावाने गनी या नावाने मात्र नक्कीच ओळख आहे. तर प्रशांत त्याची भूमिका नक्कीच कशा पद्धतीने बजावेल ते देखील पाहण्यायोग्य राहील. सयुष सारखा हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग पहिल्या इनिंग पासून पहिल्या मॅच पासून मात्र नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावा. आता व्हाईट बॉल म्हणजे तब्बल 4 धावा झालेत.
यावेळेस खोल पद्धतीचा बॉल त्या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते, तर कुठेतरी मात्र नक्कीच स्वतःला बचावत असताना एक धाव कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे एक चेंडू अखेरीस 5 या आकड्यावरती. हो, यावेळेस मात्र खूप चांगलं फिल्डिंगचं प्लेसमेंट. एकदा फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. सिद्धेश बॅटिंग करत असताना दमदार बॅटिंग परफॉर्मन्स, गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली आणि आता फिल्डिंग प्लेसमेंटचा दर्जा देखील तितक्याच महत्वाचा राहिला. कौतुक करावं लागेल. ज्या वेगाने मात्र चेंडू आला त्या वेगाने मात्र चेंडूला अडवलं देखील होतं आणि या मुवमेंटला देखील तेच चित्र पाहायला मिळतं. एक धाव तर नक्कीच मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा बियॉन्ड डिस्टर्ब ज्या ठिकाणी मिळेल पुन्हा एकदा एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 8 या आकड्यावरती. हो, यावेळेस भन्नाट वेगाने मात्र मोठा फटका खेचला होता, परंतु शॉर्ट मिडऑफच्या दरम्यान मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षक चरण पाटील याच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. सिद्धेश, दीपक, चरण अनेक क्षेत्ररक्षक आहेत. पंचांनी दंडित केलं या मुवमेंटला. नो बॉल. नो प्लस पण 2 धावा ऍड होतात. टीमची धावसंख्या 10. अजूनही जर आपण पाहिले तर जवळजवळ एक चेंडू शिल्लक आहे अंतिमचा. बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे सयुष. आता मात्र नक्कीच प्रयत्न करेल मोठा फटका खेचण्यासाठी. त्यात यश देखील मिळेलच नो डाऊट. यावेळेस अगदी बॅटमन चेंडूला बाहेर पाठवले. कॉल आहे तो म्हणजे अमित कडून, परंतु नक्कीच थांबावं लागेल एकच धावसंख्येवरती आणि शतकाची होते समाप्ती. म्हणजे 2 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजूनही करायचे ते म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही. गोलंदाजी मार्कवरती शंतनू. यावेळेस खरं पद्धतीचा बॉल आहे त्याला मात्र खेळून काढायचं होतं अर्थातच मोठ्या फटक्याच्या दिशेने, परंतु खूप चांगला थ्रो परतावं लागते ते म्हणजे बॅट्समन सयुषला. यावेळेस आउटसाइड द ऑप्शन टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजच्या माध्यमातून शंतनू चांगला अनुभव आहे. यावेळेस वाईट प्लस पण. अंपायर तुमचं डिसिजन आमच्यापर्यंत देत जा, कारण की आम्हाला देखील ऍड करावे लागतात, त्यामुळे आपण देखील थोडस सहकार्य करा, विनंती आहे. यावेळेस आपण पाहतोय म्हणजे अर्थातच सबमरीन डिलेव्हरी आणि तो डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच यावेळेस डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 15 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील मिळते एक सिंगल आणि शतकाची होते समाप्ती. म्हणजे टीमची धावसंख्या 3 शतका अखेरीस 2 गडी बाद 16 या आकड्यावरती. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 27 या धावसंख्येची शक्यता असणार आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे नक्कीच
चेस करावे लागतील. तर विमलसाठी सुवर्ण संधी आहे. जर 2 गडी बाद केले तर 101 101 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. अर्थातच त्यांचे भावजी त्यांच्याकडून हे कॅश प्राइज असणार आहे विमलसाठी. यावेळेस खूप चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट तर नक्कीच घेतलाय. कॅश प्राइज तब्बल लगावले ते म्हणजे अर्थातच 101 101 101 रुपयांचं विमलसाठी एक कॅश प्राइज आहे. एक गडी बाद केल्या म्हणजे अर्थातच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस आतापर्यंत 17 या आकड्यावरती. पटेल 3-6 ला 500. आणि प्रत्येक पाटीलसाठी सुवर्ण संधी 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज अनिकेत वैती यांच्याकडून. हे लंगडा 3 धावला. तर 3 धावा कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल. जर या चेंडूवरती मात्र विकेट घेतली ना तर 201 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 बॉल 5 चेंडू अखेरीस 22. 22 या आकड्यावरती. हो यावेळेस आपण पाहिले तर अगदीच खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेळायचंय परंतु बॉल चालला अगदीच क्षेत्ररक्षकाच्या हातामधून अगदीच रनआउटच्या स्वरूपात मिळते ते म्हणजे अर्थातच विकेट. आणि बॅट्समनला या ठिकाणी मात्र इथून पुढे परतावं लागते. प्रतीक बॅक द डगआउट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 षटका अखेरीस जवळजवळ 22 आणि येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आवश्यकता असणार आहे. नाही डाला वाईट वाईट एक बिन डाला. 3 किती पाहिजे? एक विकेट. किती पाहिजे आता? कितना हुआ? 22 हुआ. किती पाहिजे? ज्यावेळेस आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच अमनची खरं तर रॉयल एंट्री झाले. तर अमयने 2 6 मारले तर तब्बल 5000 रुपयांचा कॅश प्राइज आहे राजू कांबळे यांच्याकडून. आल्या मात्र नक्कीच परतीचा प्रवास परतावा लागतोय. अजूनही जर आपण पाहिले तर 3 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे. जर षटकार लगावला तर 501 रुपयांचा कॅश प्राइज. हो यावेळेस जसं कॅश प्राइज उत्तर दिलं त्याचं मात्र नक्कीच कॅश प्राइज या ठिकाणी मात्र लागू झाले ते म्हणजे अर्थातच त्यांचे भाऊजी यांच्याकडून मात्र नक्कीच कॅश प्राइज झाले. बॉल आहे. जाम पाहिजे खेळायला का? तर यानंतर होणारा सामना 86 किंग्स विरुद्ध आयर्ली टायटन्स. दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण लगेच या.
8686 आणि आयर्ली टायटन्स दोन्ही टीम कॅप्टनला विनंती कर की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. नाणेफेकी त्या ठिकाणी केल्या जाईल.